स्टाईल आलू भुना भाजी बनवणार आहोत। त्यासाठी कढई ठेवलेली आहे, त्यात 3 चमचे तेल घातले आहे, जिरे घालायचे आहेत, कांदा घालायचा आहे, बारीक चिरून घेतलेली अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे ती घालून घ्यायची। दहीचं मिश्रण तयार करून घेऊया। दही घेतलेलं आहे 2-3 चमचे, त्यात पाव चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा धन्याचा कूट आहे आणि तिखट घालायचं आहे। मी कलर येण्यासाठी बॅडगी मिरचीचं तिखट घातले 3 चमचे। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा भाजलाय, दहीचं मिश्रण घालायचं, तेल सुटूपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता 2 टमाट्याचं मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट करून घेतलेली आहे ती पण घालून घ्यायची। मीठ घालायचं टमाटे, त्यात अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि झाकून ठेवायचं। त्यामध्ये मी अशा भाज्या चिरून घेतलेल्या आहेत। आता यात आपण चवीनुसार मीठ घालून घेतलं, हिरवी मिरची आहे बारीक चिरून घेतलेली, तर 1 टीस्पून कसुरी मेथी, चमचा गरम मसाला घालायचा, टॉस करून घ्यायचा आहे म्हणजे भाज्या थोड्या वाफल्या जातात। जरा झाकून ठेवलेलं आहे मी। टमाटे पण आपले वाफलेले आहेत, बघू शकता सुटलेलं आहे। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। 1% कुक झालेल्या आहेत भाज्या पण। आता ह्या सगळ्या भाज्या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि चांगल्या मिक्स करून घ्यायच्या। त्यामुळे आपण अर्धा कप पाणी घातलेलं आहे, वाफलेलं आहे 5 मिनिटातच। चवीनुसार आपण टमाट्यात पण मीठ घातले आणि भाज्यात पण घातले, त्यामुळे बघून मीठ घालायचं।